नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपलं गॅट सपोर्ट यूट्यूब चॅनलमध्ये। राज्यातील अंशतः अनुदानित 20%, 40%, 60% शाळांच्या वाढीव टप्प्याच्या अनुदान तरतुदीसाठी राज्यातील वेगवेगळ्या लोकांची वेगवेगळी मतमतांतरे आहेत। असे असताना माजी शिक्षक आमदार श्री श्रीकांत देशपांडे साहेब यांनी या संदर्भातील माहिती दिली आहे। ते म्हणतात की राज्यातील 20%, 40%, 60% अनुदानित शाळांचे लेखाशीर्षक अगोदरच तयार करण्यात आलेले आहेत। सदरी लेखाशीर्षकाद्वारे राज्यातील अंशतः अनुदानित शिक्षकांचे वेतन होत असते। सदरी शाळांना नवीन लेखाशीर्षकाची आवश्यकता नसल्यामुळे वेगळ्या तरतुदीची गरज नाही। त्या लेखाशीर्षकात जेवढे पैसे आहेत त्या पैशातून टप्पावाढीचा शासन निर्णय निर्गमित झाल्यामुळे टप्पावाढ देता येऊ शकते, परंतु त्या लेखाशीर्षकाला पैसे नसल्यामुळे टप्पावाढ कशी द्यायची हा महत्त्वाचा प्रश्न आहे। या लेखाशीर्षकामध्ये जो निधी उपलब्ध आहे तो फक्त नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी व फेब्रुवारी या महिन्याच्या वेतनासाठी पुरेसा आहे। त्यामुळे टप्पावाढ द्यायची तर निधी कुठून आणणार हा महत्त्वाचा प्रश्न आहे। त्यामुळे टप्पावाढ मिळणार का नाही, जूनपासून मिळणार का नाही असे प्रश्न निर्माण झाले आहेत। तर असे नाही, साधारण जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात रिअप्रोप्रिएशन करता येते। यामध्ये जेवढे लेखाशीर्षक शिक्षण विभागाकडे आहेत त्या सर्व लेखाशीर्षकामध्ये ज्या लेखाशीर्षकात जास्त पैसे आहेत ते पैसे 20%, 40%, 60%च्या लेखाशीर्षकामध्ये वळवता येतात, अशी माहिती माजी शिक्षक आमदार श्री श्रीकांत देशपांडे साहेब यांनी दिली आहे। पाहूया या संदर्भातील बातमी सविस्तरपणे। वेगळ्या लेखाशीर्षक नको असल्यामुळे वेगळ्या तरतुदीची गरज नाही। त्या लेखाशीर्षकात जेवढे पैसे आहेत त्या पैशातून टप्पावाढचा शासन निर्णय झाल्यामुळे टप्पावाढ देता येऊ शकते, परंतु त्या लेखाशीर्षकाला पैसे नसल्यामुळे टप्पावाढ कशी द्यायची हा महत्त्वाचा प्रश्न आहे। म्हणजे आता जे 3361, 3261, 0511, 3379 याला जो आज निधी शिल्लक आहे तो निधी केवळ आणि केवळ नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी या पगारा इतका शिल्लक आहे। त्यामुळे टप्पावाढ द्यायची म्हटली तर निधी कुठून आणणार हा महत्त्वाचा प्रश्न आहे। त्यामुळे आता काय होईल, टप्पावाढ मिळणार नाही का, जूनपासून मिळणार नाही का, तर असं नाही। साधारणतः जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात रिअप्रोप्रिएशन करता येतं। रिअप्रोप्रिएशन म्हणजे जेवढे लेखाशीर्षक शिक्षण विभागाकडे आहेत त्या सगळ्या लेखाशीर्षकांचा अभ्यास करून ज्या ज्या लेखाशीर्षकावर जास्त पैसे आहेत ते पैसे आपल्याला या चारही लेखाशीर्षकावर वळवता येतात, परंतु तो देखील निधी टप्पावाढीसाठी पुरेसा होईल का याबद्दल माझ्या मनात शंका आहे। आपण तसा प्रयत्न करू। हेही झालं नाही तर मार्चमध्ये या सर्व लेखाशीर्षकांना तरतूद केल्याशिवाय टप्पावाढ मिळू शकत नाही। दुसरा मुद्दा, सरकार आता निधीची तरतूद नाही म्हणून मागच्यासारखं 7-8 महिन्याचे पैसे खाऊन टाकेल का, असं नाही। मी सरकारला असं करू देणार नाही। म्हणजे एक तर मी सभागृहात नाही, परंतु तरी देखील बाहेर राहून जेवढा प्रयत्न करता येईल तेवढा प्रयत्न करतो। आता नुकताच निधी मंजूर झाला आहे, हा निधी 27-28 तारखेला नियमित पगारासाठी तात्काळ पाठवण्याची व्यवस्था करतो। तुर्तास एवढे